नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही कोकणात जायला निघालेलो आणि चिपळूणच्या पुढे जे परशुराम टेम्पल आहे परशुराम घाटामध्ये, ते मंदिर आम्ही पाहायला गेलो होतो। तो व्हिडिओ मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकला होता। तर आता ते मंदिर बघून आम्ही पुढे निघालोय आणि परशुराम घाटातूनच अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरच एक धबधबा दिसतो आपल्याला हायवेलाच। हा बघा, हा धबधबा येतो। तर तो धबधबा आता आम्ही पाहायला जाणार आहे वरती एकदम। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर। हा आहे धबधबा, हायवेलाच लागून आहे। तो दिसतोय जवळ, पण धबधब्याला जायला तुम्हाला चालत 5 ते 10 मिनिटं तरी लागतील। हा बघा, हा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे। आणि आता इथून धबधब्याला जायला पायवाट आहे, तर आम्ही आता इथून पायी पायी चालत जाणार आहे। आणि हा जो धबधबा आहे त्याचं नाव आहे सवतकडा धबधबा म्हणून। ते काय आहे सवतकडा नाव ते आम्हाला पण नाही माहिती, पण सगळेजण म्हणतात ह्या धबधब्याचं नाव सवतकडा धबधबा आहे। आणि हा संगमेश्वरच्या पाठीमागे आहे आणि चिपळूणच्या पुढे आहे, मधोमध आहे दोघांच्या, आणि हायवेला लागूनच आहे। हायवे पासून धबधब्यापर्यंत जायला 5 ते 7 मिनिटं लागतात। ही अशी पायवाट आहे आणि पुढे गेल्यावर पायऱ्या आहेत अशा बांधलेल्या, त्यामुळे चालायचा काहीच प्रॉब्लेम येत नाही। आरामशीर तुम्ही जाऊ शकता वरती। थांब इथं, थांब थोडं वर जाऊ ना, कुठे जाऊ? चल एक नंबर व्हिडिओ काढतो। दाखव मम्मीचा मोबाईल दाखव। त्यांना जाऊ दे, त्यांना जाऊ दे।
तुझं टमाटर तुझं टमाटर हे आपल्या सगळ्यांचं इथं काढूया हे चार आपण वर काढूया फोटो काढायचे का हा तिथे नंतर आपण तिथे हे आमची काढ फोटो काढायचे ना भाई बंद झालं हा बस हा बघा हा आहे सवतकडा धबधबा. आम्ही आता पोचले. आम्ही फोटो वगैरे काढत आलो त्यामुळे आम्हाला 10 मिनटं लागली वरती यायला. एकदम पाणी स्वच्छ आहे आणि सेफ आहे हा धबधबा. किती स्पीडने पाणी येते बघा. पाणी असं खाली जातं इकडून. इकडपर्यंत हा रोड आहे हायवे. रोडावरती आम्ही आलोय. तर आता आम्ही या सवतकडा धबधब्यावर 1 तास टाइमपास वगैरे करून पुढे निघालेलो आहे आमच्या फ्रेंड्सच्या घरी. आणि त्यांचं घर जे आहे हे सावर्ड्यातून 1 तास लागतो त्यांच्या गावी जायला. तर आम्ही तिकडे गणपतीसाठी निघालेलो आहे. तर तुम्हाला माझा हा धबधब्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स. तर आता आपण भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.